नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. देवपुरातील रामनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. महापालिकेमार्फत दिखाऊ स्वच्छता, कॉलनी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य. कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता. कर्मवीर डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा उत्साहात संपन्न. आणि सेंट अँथनी स्कूल येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्ट कला स्पर्धा संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त देवपुरातील रामनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त देवपुरातील रामनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात मुख्य प्रकट दिन सोहळा श्रद्धा व भक्तिभावाने रविवारी साजरा करण्यात आला. श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे आयोजित या सोहळ्याची सुरुवात पहाटे 5 वाजता मंगल ध्वनीसह महाअभिषेकाने करण्यात आली. सकाळी 9 वाजता शृंगार आरती तर दुपारी 12:30 वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव केले व सुनंदा केले यांच्या हस्ते महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. यात 3 क्विंटल साखरेची बुंदी, 10 क्विंटल बाजरीच्या भाकरी, 4 क्विंटल तांदळाचा मसाले भात, 2 क्विंटल पिठाचे पिठले व 1.5 क्विंटल मिरचीचा ठेचा यांचा समावेश होता. महाप्रसादास दुपारी 12:30 वाजता सुरुवात करण्यात आली. प्रगट दिनाच्या दिवशी विविध भजनी मंडळांचे भजन कार्यक्रमही संपन्न झाले. यात श्री गजानन महिला भजनी मंडळ, श्री एकता भजनी मंडळ, श्री रेणुका भजनी मंडळ, श्री सखी भजनी मंडळ, श्री स्वानंदी महिला भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ आदींनी सहभाग घेतला. या प्रसंगी माजी आमदार कुणाल पाटील, गोपाल केले, माजी महापौर प्रतिभा चौधरी, नगरसेवक भगवान गवळी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरात महापालिकेमार्फत दिखाऊ स्वच्छता केली जात असून ठराविक रस्ते चकाचक तर कॉलनी परिसरात मात्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून यामुळे आयुक्तांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचे समोर येत आहे. धुळे शहरात महापालिकेमार्फत दिखाऊ स्वच्छता केली जात असून ठराविक रस्ते चकाचक तर कॉलनी परिसरात मात्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून यामुळे आयुक्तांच्या डोळ्यात धुळफेक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी 4 दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून प्रशासनाला दिलेला अल्टिमेट्स हा केवळ एक फार्स ठरला आहे की काय असा प्रश्न आता यामुळे उपस्थित होत आहे. आयुक्तांनी शहरात पाहणी केली, अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि निलंबनाचा इशारा दिला, पण या दट्ट्याचा परिणाम केवळ आयुक्तांच्या नजरेस पडणारा किंवा शहराच्या ठराविक मुख्य रस्त्यापुरताच मर्यादित राहिला आहे. आजही शहराचे वास्तव्य तपासले असता प्रशासनाने सोयीस्कररित्या फक्त निवडक हाय प्रोफाईल मार्ग स्वच्छ केले असून सर्वसामान्यांच्या वस्त्या आणि कॉलन्या परिसर मात्र वाऱ्यावर सोडले आहेत. बिफोर आफ्टर फोटोंचा खेळ फक्त वरिष्ठांना खुश करण्यासाठी सुरू असून अंतर्गत भागात परिस्थिती जैसे थे तैसेच आहे. मुख्य रस्त्यावरून आत वळताच कचऱ्याचे साम्राज्य आणि तुंबलेली गटारे धुळेकरांचे स्वागत करत असून प्रशासनाची सिलेक्टिव्ह स्वच्छता मोहीम म्हणजे धुळेकरांच्या आणि खुद्द आयुक्तांच्या डोळ्यात धुळफेक असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या दिखाऊ कारभाराचे पितळ जयशंकर कॉलनी परिसरात उघडे पडले आहे. येथील स्थानिक रहिवासी यांनी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फयाज पठाण यांनी प्रशासनाच्या लपतरावर बोट ठेवले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या महिनाभरापासून सफाई कामगार फिरकलेले नाहीत आणि 20 दिवसापूर्वी उपसलेली गटारे तशीच उघडी टाकून आरोग्याचा प्रश्न गंभीर करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रभागाचे जबाबदार स्वच्छता निरीक्षक हे नागरिकांचे फोन उचलण्याची तसदीही घेत नाहीत असा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे. आगामी रमजान महिना आणि परिसरातील वाढती अस्वच्छता पाहता लोकप्रतिनिधींनी केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित न राहता कृती करावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता आयुक्त पुन्हा एकदा या ठराविक चकचकीत रस्त्यांच्या पलीकडे जाऊन अशा दुर्लक्षित भागातील कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फयाज पठाण, जयशंकर कॉलनी, प्रभाग 15. आमच्याकडे नगरपालिकेचे कर्मचारी गटारे काढण्यासाठी एक महिना येत नाही आणि ही गटर काढून पडलेली आहे. 20 दिवसापासून कोणी आल्याला तयार नाही. या वार्डाचे जे इन्स्पेक्टर आहे ते रतन म्हणून आहे, त्यांचे नाव नीलगुडे म्हणून नाव आहे. त्यांना मी 10 वेळा आता फोन केला, त्यांनी आज फोन उचललेला नाही. आणि रमजान महिना येत आहे, इथं खूप कचरा झालेला आहे. इथं तुम्ही कचऱ्याची परिस्थिती पहा. आणि इथं कोणी नगरसेवकही येत नाही, तर नगरसेवक फक्त फोटो काढण्यासाठी येतात. तर आमची विनंती आहे की आयुक्त साहेबांची, की आयुक्त साहेबांनी
आमच्या भागाकडे लक्ष द्यावं व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगून स्वच्छता ठेवण्यास विनंती करावी. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याचे यंदाचे 47वे वर्ष होते. संपूर्ण सप्ताहात हरिनामाच्या गजरात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. सप्ताहाच्या 7व्या दिवशी पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणूक सोहळ्यात नवदाम्पत्य वधूवर चिरंजीव शुभम व चिरंजीव सौका क्रांती यांनी विशेष सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या या नवदाम्पत्यामुळे मिरवणुकीला विशेष शोभा आली. काल्याच्या कीर्तनाने सदर कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉक्टर भैयासाहेब एस.टी. पाटील हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळावे आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा समारंभ दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत एकूण 15 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून त्यात 3 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत 13 पदवी विभागातून 41 तर 10 पदव्युत्तर विभागातून 30 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा विभागातून राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या एकूण 20 विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले, त्यांचाही गौरव करण्यात आला. राष्ट्रीय छात्र सेना विभागातून एकूण 17 विद्यार्थ्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत, आर्मी अटॅचमेंट कॅम्प, बॉडी बिल्डर स्पर्धा, ट्रॅकिंग कॅम्प, आरडी परेड यासारख्या राज्य, राष्ट्रीय, विद्यापीठ व जिल्हा पातळीवरील उपक्रमात उल्लेखनीय सहभाग व कामगिरी केली आहे. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना, करिअर कट्टा व विद्यार्थी विकास विभागातून एकूण 15 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पदवी व पदव्युत्तर विभागातून प्रत्येकी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनींना स्टुडंट ऑफ द इयर हा मानाचा किताब देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक के.एम. बोरसे, पारितोषिक वितरण समितीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण महाले, प्राध्यापक अनिल पाटील, प्राध्यापक गोपाल पाटील, प्राध्यापक सुषमा देसले, सेवानिवृत्त प्राध्यापक एस.एन. कोतकर, कार्यालयीन प्रबंधक शशिकांत पाटील, प्राध्यापक रुपाली पाटील, प्राध्यापक सविता पाटील, प्राध्यापक प्रियंका सिसोदे, प्राध्यापक पेमराज पाटील, प्राध्यापक आशिष वळवी, प्राध्यापक उमेश पगारे, प्राध्यापक ज्योती डोले, प्राध्यापक पंकज पाटील, प्राध्यापक दीपाली पाटील यांच्यासह सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्राचार्य श्री पाटील सर मंचावर उपस्थित ते 2003 या कालावधीमध्ये BSc फिजिक्समधून केलेलं आहे. आणि मला आज इतक्या वर्षानंतर इथे आल्यावर असं साहेबांनी मला विचारलं की काही फरक जाणवतोय का, तर मला ॲक्च्युली मी तुमची जी आता विद्यार्थी जसे आहे कॉलेजच्या वेळेची, मला साधारण 20-22 वर्ष मी मागे गेल्यासारखं वाटतं आहे. आणि आज मला इथं येऊन मी पास झाल्यानंतर इथे आज दुसऱ्यांदा येतो आहे. मागे एकदा आमचे पाटील सर जे होते, HB पाटील सरांनी आमचं एक लेक्चर ठेवलं होतं नेट सेटच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण त्यावेळेस मी नुकतंच IFS झालेलो होतो आणि नेट सेटचं एक लेक्चर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी ठेवलं होतं. तुम्हाला थोडक्यात मी एकतर पहिलं तर माझं SSVPS बद्दल काय मत आहे ते मी थोडक्यात सांगतो, कारण तुम्हाला पण याची जाणीव असली पाहिजे की तुम्ही किती चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहात. माझं जन्मगाव दडगाव आहे, ते सातपुड्यात आहे. बऱ्याच लोकांना ते माहितीही नसेल. दडगावसारख्या ठिकाणाहून या ठिकाणीचा माझा प्रवास, आणि इथे आल्यावर असं वाटत होतं की आपण खूप चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षण घेतो, जे की खरं पण होतं. त्यावेळेस आम्हाला जे शिकवणारे शिक्षक होते त्यांनी बरेच आम्ही ज्यावेळेस रेफरन्स बुक वापरायचो, तर त्यावेळेस आम्हाला मॅथमॅटिकल फिजिक्स असेल
रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, त्यानंतर कम्प्युटरचा एक कोर्स आम्हाला सेकंड इयरपर्यंत होता आणि बेसिक फिजिक्समध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये इथल्या प्रोफेसर्सनी लिहिलेले पुस्तकं विद्यार्थी याच्यासाठी वापरायचे परीक्षेसाठी किंवा रेफरन्स बुक म्हणून. तर मग इथलं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीतलं एक महत्त्वाचं किंवा प्राईम कॉलेज म्हणून SSVPSची ओळख निर्माण झालेली आहे आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे प्राध्यापक आपल्याला शिकवतात तर त्यावेळेस आपल्याला ती जाणीव असली पाहिजे, कुठंतरी आपल्यावर उत्तरदायित्व आहे की त्यांचं शिक्षण आपण जास्तीत जास्त कसं आत्मसात करू शकू. माझे वडील देखील इथूनच ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि माझ्या वडिलांनी देखील इथूनच शिक्षण घेतलेलं आहे. मी काही इथं बाहेर रूम करून वगैरे राहत नव्हतो. आपली जी सायन्स हॉस्टेल आहे आणि मी साधारण 6वीपासून घराच्या बाहेर राहिलेलो आहे आणि माझ्या आठवणीतलं एक चांगलं हॉस्टेल म्हणजे इथलं हॉस्टेल आहे. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी गोष्ट सोडून द्या, पण इथं जे हे हॉस्टेल तुम्हाला जमिनीशी जुळून राहायला जे शिकवतं आणि धुळे जिल्ह्यातल्या आणि इतरही जिल्ह्यातल्या अतिशय सर्वसाधारण परिस्थितीमधून आलेले विद्यार्थीच तिथं राहतात. आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी गजेंद्रजी हिरे सर, मुलींची संख्या जास्त होती, आजही मुलींची संख्या जास्त आहे. इतिहासही मोठा आहे. हिरे सर, आपली संस्था जी आहे, तुम्ही विद्यार्थी दशेतलं एक गोष्ट सांगितली की या सायन्स कॉलेजच्या हॉस्टेलचे आपण विद्यार्थी होतात. ही बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीदवाक्य असलेले 1908 पासून खानदेशात अग्रगण्य असलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या प्रांगणात, ऐतिहासिक प्रांगणात मित्रांनो, त्याचे आपण एक भाग आहात. हे हिरे सरांनी त्यांच्या संभाषणातून आपल्याला सांगितलंच आहे. ऊन भरपूर झालंय, सगळ्यांना अडचण येते असं दिसतंय. सकाळचे फिशपॉन्ड अजून तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहेत, पण तो उत्साह किती वेळ टिकेल माहीत नाही. आणि पारितोषिक वितरण समारंभ, वर्षभरात ज्यांनी विविध प्रकारे क्रीडा कौशल्य असेल, NCC असेल, NSS असेल, अकॅडमिक असेल, विविध प्रकारच्या माध्यमातून प्राचार्य MV पाटील सरांनी सांगितलं की किती गोल्ड मेडलिस्ट आहेत, किती लोक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळवलं. संस्थेचा इतिहास मोठा आहे सर, हे आपल्याला माहीत आहे, कारण तुम्ही आणखी एक मोठा उल्लेख केला की तुमचे पिताश्री देखील याच संस्थेचे विद्यार्थी. हे आम्हाला ऑनरेबल वाटतं साहेब की आम्ही काही काम करत असताना कुणाल बाबांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची घोडदौड जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे सक्षमप्रमाणे चालू आहे. पण जी जुनी पिढी होती, डॉक्टर पारा घोगरे असतील, स्वर्गीय अण्णासाहेब चुडामणानंदा पाटील असतील, अशा मान्यवरांनी एक दूरचं स्वप्न बघितलं आणि ही संस्था उभी राहिली. तिचा एक मोठा इतिहास आहे. धुळे शहरातील सेंट अँथनी स्कूल येथे रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 8 कला स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील सेंट अँथनी स्कूल येथे रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 8 कला स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळेतील 600 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. अँथनी स्कूलचे प्रिन्सिपल डॉक्टर फादर विल्सन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रंगोत्सवच्या इव्हेंट डायरेक्टर व जिजामाता शाळेच्या योग शिक्षिका मनीषा कमलेश पाटील यांनी केले होते. या स्पर्धा टॅश्यू, स्केच, रंगभरण, हस्ताक्षर, ग्रीटिंग आदी अनेक कला प्रकारात संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये शहरातील कनोसा कॉन्व्हेंट, टेहिन इंग्लिश स्कूल, मयूर, बापना पोद्दार, सेंट अँथनी, श्रीजी, सिंधुरत्न आदी अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले. राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नर्सरी ते 12वी पर्यंत आयोजित करण्यात आली. वर्गानुसार विद्यार्थ्यांना स्केचिंगसाठी, मॉडेल्स, रंगभरणसाठी, निसर्ग देखावा, कार्टून, टॅटू साठी विविध प्रकार अशा विविध विषयांसाठी विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक पद्धतीने रंगभरण चित्र रेखाटले. यावेळी मनीषा पाटील, प्रथमेश बोरकडे, कमलेश पाटील, महेश सर, टंकसाळे आदी उपस्थित होते. सेंट अँथनी इंग्लिश मीडियम स्कूल इथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध कला प्रकारामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्तरावर जे मुलं आंतरराष्ट्रीयवर गेलेले आहेत अशा मुलांसाठी या स्पर्धा अरेंज करण्यात आलेल्या होत्या.
या स्पर्धांमध्ये टॅटू मेकिंग असेल, कार्टून असेल, हँडरायटिंग असेल, कलरिंग, ग्रीटिंग, टॅटू अशा अनेक कला प्रकारांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेसाठी आम्हाला शाळेचे प्रिन्सिपल फादर विल्सन यांच्या शुभेच्छा देखील लाभल्या. तसेच अनेक कला शिक्षकांनी देखील आम्हाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रास्ताविक सौ मनीषा पाटील यांनी केलं आणि कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला. या ठिकाणी जवळपास 600 विद्यार्थ्यांनी व शहरातील विविध नामवंत अशा शाळा असतील, व जहीन असेल, इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील, पोद्दार असेल, गरुडी प्रायमरी स्कूल असेल, अशा अनेक शाळांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या ठिकाणी सर्व विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य दिले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. देवपुरातील रामनगरातील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. महापालिकेमार्फत दिखाऊ स्वच्छता, कॉलनी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य. कर्ले येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता. कर्मवीर डॉक्टर पारा गोगरे विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा उत्साहात संपन्न. आणि सेंट अँथनी स्कूल येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्ट कला स्पर्धा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.